नमस्कार. आजचा विषय 7 रुपयाचे अंडे 15ला कोण विकत घेतं? उत्तर अंड्यात नाही, ब्रँडमध्ये आहे. काका, ही अंडी कितीला? 7 रुपये शेजारच्या दुकानात आणि ही 15 रुपये. दोन्ही अंडी, दोन्ही कोंबडीची, दोन्ही पोट भरतात. तरीही एकाच बाजारात एक माणूस 7 रुपयाचे अंडे घेतो आणि दुसरा आनंदाने 15 रुपये मोजतो. प्रश्न अंड्यांचा नाही. प्रश्न असा आहे, लोक जास्त पैसे कशासाठी देतात? काही वर्षापूर्वी एक छोट्या उद्योजकाची गोष्ट आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट दर्जाचा माल होता, क्वालिटी उत्तम, वेळेवर डिलिव्हरी, प्रामाणिक व्यवहार. पण दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक एकच प्रश्न विचारायचा, थोडं कमी होईल का? दररोज तेच, दर महिन्याला तेच, वर्षानुवर्षे तेच. त्याला वाटायचं माझ्या उत्पादनात काहीतरी कमी आहे. म्हणून त्याने मशीन बदलली, कच्चा माल बदलला, उत्पादन सुधारलं. पण ग्राहकांचा प्रश्न बदलला नाही. डिस्काउंट किती? एक दिवस तो आपल्या मुलासोबत सुपर मार्केटमध्ये गेला. मुलाने 2 अंड्यांचे ट्रे हातात घेतले, एक साध्या प्लास्टिकच्या पिशवीत आणि दुसरा सुंदर पॅकेजिंग मध्ये. त्यावर फार्मची माहिती, QR कोड, पोषण मूल्य, ग्राहकांचे अनुभव, शेतकऱ्यांची गोष्ट. मुलगा हसला. बाबा, हेच होऊ द्या. वडिलांनी विचारलं का? उत्तर साधं होतं, हे जास्त विश्वासार्ह वाटतं. त्या दिवशी त्याला समजलं, लोक अंडी विकत घेत नाहीत, ते विश्वास विकत घेतात. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. तो स्वतःशीच बोलत होता, मी इतकी वर्ष उत्पादन विकत होतो, पण माझी गोष्ट कधी सांगितलीच नाही. ग्राहकाला माझं नाव माहीत आहे, पण माझं ध्येय माहीत आहे का? त्याला माझ्या गुणवत्तेवर विश्वास ठेवण्यासाठी मी काय केलं? तो पहिल्यांदाच विक्रेत्यासारखा नाही, तर CEO सारखा विचार करू लागला. पुढचे 6 महिने त्याने उत्पादन बदललं नाही, त्याने ब्रँड बदलला. नवीन लोगो, चांगलं पॅकेजिंग, प्रत्येक उत्पादनावर एक छोटासा संदेश, हा आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबासाठी. गुगल बिझनेस प्रोफाईल तयार केलं. इंस्टाग्रामवर ग्राहकांच्या प्रतिक्रिया टाकायला सुरुवात केली. युट्यूब शॉर्ट्स मध्ये उत्पादनामागची गोष्ट सांगितली. व्हॉट्सअप बिझनेस सुरू केलं. प्रत्येक ग्राहकाला नावाने धन्यवाद दिले. त्याने जाहिरात कमी केली, विश्वास वाढवला. सुरुवातीला काहीच फरक पडला नाही. मित्र हसले. पॅकेजिंग बदलून व्यवसाय वाढतो का? पण काही महिन्यांनी तेच ग्राहक परत यायला लागले. यावेळी ते म्हणाले, तुमचाच माल द्या. किंमत विचारली नाही, डिस्काउंट मागितला नाही, कारण त्यांनी उत्पादन निवडलं नव्हतं, त्यांनी ब्रँड निवडला होता. मार्केटिंगचे महान विचारवंत फिलिप स्कॉटलर म्हणतात, मार्केटिंग म्हणजे वस्तू विकण्याची कला नाही, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्याची कला आहे. आजच्या काळात उत्पादनाची नक्कल एका महिन्यात होऊ शकते, पण विश्वासाची नक्कल होऊ शकत नाही. तुमची गोष्ट, तुमची मूल्य, तुमची सातत्यपूर्ण सेवा याची कॉपी कुणी करू शकत नाही. म्हणूनच ऍपल फक्त मोबाईल विकत नाही, स्टारबक फक्त कॉफी विकत नाही, अमूल फक्त दूध विकत नाही. ते विश्वास विकतात, अनुभव विकतात, ओळख विकतात. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या व्यवसायाचं नाव ऐकल्यावर लोकांच्या डोक्यात काय येतं? फक्त किंमत की एखादी भावना, एखादी आठवण, एखादा विश्वास? जर उत्तर किंमत असेल तर तुम्ही अजून उत्पादन विकत आहात. जर उत्तर विश्वास असेल तर तुम्ही ब्रँड तयार करत आहात. आजपासून 3 गोष्टी करा. पहिली, तुमच्या व्यवसायाची गोष्ट लिहा. तुम्ही हा व्यवसाय का सुरू केला, लोकांना सांगा. दुसरी, प्रत्येक ग्राहकाचा अनुभव इतका चांगला करा की तो स्वतः तुमची जाहिरात करेल. तिसरी, किंमत कमी करण्याऐवजी मूल्य वाढवा. उत्तम पॅकेजिंग, स्पष्ट माहिती, सातत्यपूर्ण गुणवत्ता, विश्वास निर्माण करणारा संवाद. लक्षात ठेवा, स्वस्त वस्तू ग्राहकाला एकदा मिळवून देते, पण विश्वासार्ह ब्रँड ग्राहकाला
आयुष्यभर जोडून ठेवतो. 20 वर्षांनी लोकांना सर्वात स्वस्त उत्पादन आठवणार नाही, पण ज्यांनी त्यांचा विश्वास जिंकला ते नक्कीच आठवतील. म्हणून उद्योजक म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, मी फक्त उत्पादन बनवत आहे की एक असा ब्रँड घडवत आहे ज्यावर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतील. कारण उत्पादन आजचा नफा कमवतो, पण ब्रँड पुढच्या पिढ्यांचा वारसा निर्माण करतो. धन्यवाद.